15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सुशीलकुमार पावरा यांना उपोषण करतेवेळी पोलिसांनी घेतले ताब्यात। माझा उपोषणाचा हक्क हिरावू नका, सुशीलकुमार पावरा यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात सुशीलकुमार पावरा यांनी दिनांक 12/8/2026 पासून विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर 511वे आमरण उपोषण छेडले आहे। दिनांक 14/8/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता उपोषण सुरू असताना सुशीलकुमार पावरासह अनेक उपोषणकर्त्यांना पोलीस ठाणे नाशिक रोड येथील पोलिसांनी ताब्यात घेतले। उद्या 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन म्हणजे शासकीय कार्यक्रम आहे, म्हणून तुम्हाला विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर आमरण उपोषण करता येणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला निगराणी ठेवण्यासाठी ताब्यात घेतले आहे म्हणत पोलिसांनी सुशीलकुमार पावरा यांना ताब्यात घेतले आहे। मला 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषण करू दिले नाही म्हणत पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले। ही दडपशाही सुरू आहे। भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(अ) अनुसार प्रत्येक व्यक्तीला उपोषण व आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तरीही आम्हाला उपोषण करू दिले नाही। आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही। आजही आपण पारतंत्र्यात व गुलामगिरीत जगत आहोत। देशात लोकशाही संपली आहे, संविधान धोक्यात आले आहे, इंग्रजांच्या काळातील दडपशाही सुरू झाले आहे। उपोषण व आंदोलन करण्याचा अधिकार दिला जात नाही। उपोषण व आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही, आतंकवादी, दहशतवादी म्हटले जात आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कोणीतरी जबाबदार अधिकारी व मंत्री आपल्या मागण्या ऐकतील, त्यांना निवेदन देता येईल म्हणून उपोषण अन्यायग्रस्त लोक उपोषण करतात। आम्हाला उपोषण व आंदोलनच करू दिले जात नसेल तर आम्हाला न्याय कोण देणार? नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बिलीचापाडा येथील आदिवासींच्या जन्ममृत्यूची नोंद होत नाही। काही आदिवासी आजही भारताच्या नकाशावर नोंदणीत दिसत नाहीत। गावात रस्ता, पाणी, शाळा, अंगणवाडी, दवाखाना, वीज नाही म्हणून आम्हाला उपोषण करावे लागते। माझा उपोषणाचा हक्क हिरावू नका, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। आज 15 ऑगस्ट 2026 अर्थात भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस। आज खरोखरच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का? आपल्याला अधिकार मिळालेला आहे का? याचं उत्तर असेल नाही। आजही आम्ही गुलामगिरीत जगत आहोत असं मला वाटतं। भारतीय राज्यघटनेने कलम 19(1)(अ) अनुसार प्रत्येक नागरिकाला उपोषण व आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे। कलम 19(1)(ब) अनुसार विनाशस्त्राने शांतता मार्गाने जमवून निदर्शने करण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु आज मला जबरदस्तीने पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मला उपोषण करू दिलं नाही। माझ्या उपोषणामध्ये त्यांनी खंड पाडलेला आहे। आजची स्थिती खरोखरच खूप दडपशाहीची या देशामध्ये सुरू झालेली आहे। लोकतंत्र संपलेलं आहे, लोकशाही संपलेली आहे, संविधान खतरेमध्ये आहे असं मला वाटतं। ब्रिटिश काळामध्ये उपोषण करणे हा गुन्हा ठरत होता। प्रशासनाच्या विरोधामध्ये बंड, राजकीय ब्लॅकमेल असा त्याचा अर्थ लावला जात होता। तरी सुद्धा क्रांतिकारक भगतसिंग, महात्मा गांधी यांनी उपोषण केली आणि आज सुद्धा या सरकारच्या या कालावधीमध्ये आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करू दिलं जात नाही। त्यामुळे इंग्रजांच्या काळामध्ये जी स्थिती होती ती स्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे। आजच्या दिवशी अन्यायग्रस्त लोक उपोषण व आंदोलन का करतात? की कोणीतरी जबाबदार अधिकारी, मंत्री आमच्या मागण्या ऐकून घेतील, आमचं दुःख ऐकतील, आमच्या वेदना ऐकतील, या हेतूने आज उपोषण व आंदोलन केलं जातं। परंतु तुम्ही आम्हाला उपोषण व आंदोलनच करू देत नसतील तर आम्हाला न्याय कोण देणार हा प्रश्न निर्माण होतो। आजच्या दिवशी उपोषण का करावं? की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बिलीचापडा या गावातील आमच्या आदिवासी बांधवांची आजही जन्ममृत्यूची नोंद होत नाही। त्या लोकांना आजही आपलं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी उपोषण व आंदोलन करावं लागतं। आजही त्या गावामध्ये रस्ता, पाणी, शाळा, वीज, अंगणवाडी अशा मूलभूत सुविधा पोचलेल्या नाही आहेत। आजही सरकारची एकही योजना त्या गावामध्ये पोचलेली नाही आहे। त्या लोकांची जन्ममृत्यूची या देशामध्ये नोंद होऊ नये का? ती लोक आपल्या भारत देशाच्या नकाशावरती दिसतच नाही आहे, म्हणून नाईलाजाने
त्या लोकांना 15 ऑगस्टला 26 जानेवारीला उपोषण व आंदोलन करावं लागतं. तेव्हाच या सरकारला कुठेतरी लक्ष जाईल की या देशाचे मूल निवासी आदिवासी या लोकांची या भारत देशामध्ये जर रेकॉर्डमध्ये कुठेच नोंद होत नसेल तर केवढा गंभीर मुद्दा, केवढी शोकांतिकेची ही बाब आहे हे सरकारने सुद्धा लक्षात घ्यावं. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता या गोष्टींसाठी, या मागण्यांसाठी आंदोलन करतो. तुम्ही जे आता सध्याला विद्यार्थी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत, त्यांना आतंकवादी म्हणत आहेत, दहशतवादी म्हणत आहेत, देशद्रोही म्हणत आहेत. अरे उपोषण करते, आंदोलन करते, कधीपासून देशद्रोही ठरू लागले, कधीपासून आतंकवादी ठरू लागले? तर हे अत्यंत चुकीचं सुरू आहे. सरकारची दडपशाही सुरू आहे. आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मी आंदोलन उपोषण करतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून मला हे सरकार, हे पोलीस प्रशासन उपोषण व आंदोलन करू देत नाही आहे. तरी सुद्धा माझं हे 511वं उपोषण होतं. हे उपोषणाचा जो लढा आहे, संघर्ष आहे, तो मी सुरूच ठेवणार आहे. कारण की माझ्यामध्ये क्रांतिकारक बिरसा मुंडा, खाजा नाईक, तंट्या मामा बीक, भगतसिंग यांचं रक्त आहे. म्हणून माझा हा संघर्ष मी सुरूच ठेवेन आणि सरकारलाही मी सांगू इच्छितो की माझा उपोषणाचा हा हक्क, अधिकार तुम्ही हिरावू नका. जय हिंद, जय भारत.